नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। एक दिवस दुपारचा थळा चिवडून उठणाऱ्या राजांना न राहून येसूबाईंनी अखेर विचारलेच, स्वामीचं कशातच लक्ष नाही, हे कोण थाळा चिवडणं किती दिस? येसूबाईंना निरखत उष्टावल्या हाताचा रोख थाळ्याला देत ते म्हणाले, आम्हासच कळत नाही असं का? तुम्ही एकदा म्हणाला होता, तुटलंय आमचं शृंगारपूर आजपासून. त्यावेळी तुम्हाला वाटलं असेल तसंच वाटतंय आम्हास. आमचंही शृंगारपूरच तुटल्यागत. बसल्या चौरंगीवरूनच झरोक्यातून दिसणारे रायगडाच्या भोवतीचे दूरवरचे गडशिखरांचे टोक न्याहाळत राजे पुटपुटले. एवढ्या बोलक्या, साफ, तडक येसूबाई त्याही गुमान झाल्या ते ऐकताना. काय बोलणार होत्या त्या तरी? आबासाहेबांचे बागलाणपासून जिंजीपर्यंतचे शृंगारपूर सरलष्करांच्या जाण्याने ओस झाले आहे, हे त्यांनाही फार जाणवले. मुदीच्या दालनातून बाहेर आलेल्या राजांनी रामचंद्र पंतांना याद घेतले. त्रस्त कातावून गेलेली दिसत होती त्यांची चर्या. रामचंद्र पंत शंकराजींच्या सह भेटीस आले. शंकराजी थोडे कचरतच आपल्याकडील एक मामला पुढे घेत म्हणाले, देवरुखचा पिलाजी देसाई गडावर आला आहे स्वामी. त्याची त्याची वतनाबाबत. बस शंकराजी, त्याचं म्हणणं ऐकून घ्या तुम्ही. तुम्हास वाटेल तो निवाडा करा. आमच्या आमच्या सामने सुद्धा आणू नका कुणाला. राजे तुटक बोलले. प्रत्येकाला कुचंबून ठेवणारी शांतता पसरली. कोकणात केव्हा उतरणार रामचंद्र पंत तुम्ही? राजांनी विचारले. जी, आजच. रामचंद्र पंतांना प्रश्नाचा अंदाज आला नाही. जाताना थोडी वाकडी वाट करून खेळण्याला जा, तिथं कुलेश आहेत. आम्ही टाकोटाकीनं याद केल्याचं समक्ष भेटून कळवा त्यांना. जी, आम्ही खासच जाऊ. सदरे बाहेर पडणाऱ्या रामचंद्र पंतांना राजांच्या मनी कोणते राजकारण खेळत असावे याचा अंदाज आला नाही. त्यांना शंकराजींना खासा राजांना कल्पना नव्हती की मराठ्यांचा सालार गेल्याची खबर औरंगजेबाला लागली होती. सुबहान अल्लाह असं पुटपुटत त्यानं ही खुश खबर स्वीकारली होती. गोवळकोंड्याच्या जिंकलेल्या बंदिस्त कोटात बादशहाने मरातबाचा दरबार भरविला होता. कुतुबशाही पाडणाऱ्या आपल्या आणि विजापुरी फौजेतील सरदारांना बादशहानं मनसबी बक्ष केल्या, खिल्लती पांघरल्या. सर्वात शेवटी आपला शहजादा मोहम्मद आझम याला खिल्लत पांघरून तो भरल्या दरबारात त्याला म्हणाला, शहजादे, लईम संभा को नेस्त नाबूद करने हम बड़े उम्मीद से तुमको नामजाद करते हैं, फतेह के खबर की राह ताकते हैं. आपल्या अब्बाजानांच्या तलम जाम्याचे गुडघे टेकून चुंबन घेत आझमने अभिनेत्याला दिलासा दिला. बेफिक्र रहिए मेरे अब्बाजान, जिंदा या मुर्दा पेश ही करेंगे लईम को कदमों के सामने. आता औरंगाच्या फौजा मराठी मुलखाकडे सरकू लागल्या. बेळगाव, सोलापूर, मिरज, अकलूज अशी पुरती उगवती धरून त्यांच्या छावण्या पसरल्या. मातब्बर खानाने तर मोठीच उचल खाऊन किल्ले पट्टागड कब्ज केला. बादशहाचे रुहुल्ला, शाबदी, जुल्फिकार, रणमस्त, नेकनाम असे 20 खास जागोजाग पांगले. खिल्लत मनसबीचे तुकडे हाती नाचवत ते गावोगावच्या सरदारांना चुचकारू लागले. त्यांच्या पडेल खबरा येऊन रोज गडावर थडकू लागल्या. हुकुमाप्रमाणे कवी कुलेश रायगडी आले. ते स्वतःच काय यात फरमावलं असावं याचा विचार करून थकले होते. दुपारच्या निवांत वेळी ते राजांना पेश झाले. सालार की बात सुनी, हुक्म होते ही सेवा में पेश आए स्वामी. हंबीररावांच्या आठवणीने कुलेशही गंभीर झाले. त्यासाठीच याद घेतले आम्ही तुम्हाला कवीजी. आम्हास वाटतं आपल्याच विचारगुंफेत शिरलेले राजे दोन्ही तळहात एकमेकांवर खासत बराच वेळ नुसते फेरच घेत राहिले. कुलेश, बऱ्याच वेळाने राजे बोलले, आम्हाला वाटतं कुठंतरी बळ कमी पडतंय आमचं, फौजांचं नाही, आशीर्वादाचं. ते ऐकताना कुलेशही विचारात पडले. म्हणाले, हुक्म क्या है स्वामी का? पाठीशी दैवी शक्ती पाहिजे कुलेश. काळ बाका आहे. आम्ही आग्र्यात होतो तसा. धर्मस्थल का तो अच्छा चलाते हैं स्वामी. फिर भी हमें लगता है कुछ कठोर उपासना की जरूरत है. कठोर? कसली? कोणतीही कठोर उपासना करावयास तयार आहोत आम्ही. कुलेश विचारात पडले, रुकले. बोला, कसली कठोर उपासना? जी, देवी की उपासना, शाक्त पंथ की धारणा. लेकिन कुलेश चाच पडले. बोला, काय अडचण? राजे त्यांची कनोजी पगडी निरखत बोलले, स्वामी का अभिषेक हुआ है. यह गढ़
अभिषेक स्थळ हे छोडना पडेगा. राजे विचारात पडले. मग म्हणाले, ठीक आहे, सोडू रायगड. गांगुली आहे, संगमेश्वर आहे, तिकडे जाऊ. पण कठोर म्हणाला, ती उपासना कसली? स्वामी, इस उपासना से रणचंडी को प्रसन्न किया जाता है. उसके लिए बलि देना, उपोषण, पूजा आदि विधी रहते हैं. और आणि काय? बोला कुलेश. आम्ही काहीही करण्यास राजी आहोत. जो अन्य देव देवता का लेते हैं वैसा जल का नहीं, सोमरस का तीर्थ लेना पड़ता है इस उपासना में. राजा साहब, यह करेंगे तो गजब होगा. इसलिए कुलेश, तुम्ही म्हणता ती उपासना आम्ही करू, तुम्हाला माहित नाही, पण दिलेरच्या गोटात गेल्यापासून आमचा आमचा कबिला मागे अडकून पडल्यापासून घेतो आम्ही कधी कधी मद्य. त्यानं गहजब माजायचं कारण नाही. तुम्ही तयारीला लागा चंडी उपासनेच्या. उद्याच गड उतरून गांगोलीला जाऊ. जी, इस उपासना के उपचार शृंगारपूर के शिवयोगी जानते हैं. शृंगारपूर? राजांच्या कपाळी आठी धरली. तरीही ते म्हणाले, बोलावून घ्या त्यांना. मनी आलं आहे तर करून टाका उपासनेचं. कुलेश पुढच्या तयारीसाठी निघून गेले. राजांच्या उघड्या पुखर डोळ्यांसमोर हाती शस्त्र पेललेली रणचंडीची मूर्ती फिरत राहिली. हरजीराजे कर्नाटकात घुसलेल्या मोगली फौजांचा चांगला समाचार घेत होते. त्यांच्या आज्ञेने संताजी 20,000 फौजबळाने कांजीवरमला उतरले. मद्रासजवळ आलेल्या मोगली फौजांची हरजींच्या सरदारांशी जागोजाग गाठ पडत होती. वांदिवाशला तर मोठी लढाई जुंपली होती. दुसऱ्यांदा दोन्ही सैन्यांची. भागानगरहून निघालेल्या आझमने बेळगावचा भुईकोट विजापूरकराकडून कब्जे केला. जंग केले होते. तो राखण्यासाठी हंबीररावांनी औरंगची चाल साफ प्रगट झाली. स्वतः विजापूर कोवळकोंड्यात फिरत राहून आपल्या मातब्बर फौजा त्याने कर्नाटकात उतरविल्या. मराठी मुलखात आझम पेरून फोडाफोडीसाठी विसावर खान फेकले. गांगोलीला जायला कुलेशांसह राजेगड उतरले. राया अंताला वाटले होते नेहमीसारखे आपणाला बरोबर घेतले जाईल, पण त्यांना मागेच राहण्याची आज्ञा करून खासगी सेवेसाठी खिदमतगार पुरुषा घेण्यात आला. त्याच्याबरोबर कुलेशांच्या वाड्याकडे निवडक 21 सेवकही होते. पाचाड सोडण्यापूर्वी थोरल्या उंच्या छत्रीचे दर्शन घेतलेले महाराज पाचाड वाड्याच्या सदरेवर आले. तिथल्या रिवाजी घाटेला नेहमीसारखा आतील टोल न दिल्यामुळे त्यांनी वाड्याच्या निगराणीच्या हिरोजी इंदुलकरांना विचारले, हिरोजी, घाट रिकामी ठेवली ती? हिरोजी घाटेकडे बघत साबाचे म्हणाले, जी, तडा गेलाय घाटेच्या घेराला अंग धरून, दिसत नाही त्यो वरवर न म्हणून टोल उतरून ठेवलाय. राजे आणि कुलेश ती लोंबकळती रिकामी घाट बघतच राहिली. राजांच्या मनी थोरल्या आऊंच्या कैक आठवणी घणघणून गेल्या. पाचाडच्या मंडळींचा निरोप घेऊन ते कुलेशांसह वेशी बाहेर पडले. गडावर निळोपंत, येसाजी, मोरेश्वर, खंडोजी सर्वांना त्यांनी त्यांच्या त्यांच्या खात्यांच्या सर्व सूचना दिल्या होत्या. आपण कुठे जातो आहोत हे मात्र ते कुणालाच बोलले नाहीत. येसुबाईंना सुद्धा चांगोजी काटकरामार्फत गांगुलीच्या सुभेदारांना आपण येत असल्याचा स्वार त्यांनी पाठवला होता. कुलेशांनीही तसाच स्वार शृंगारपूरला शिवयोग्यांना पाठवून कळविले होते की निरोप मिळताच शिष्यगणांसह गांगुली जवळ करावी. स्वाराबरोबर दिलेल्या पत्रात कठोर उपासनेचा संकल्प कळविला होता. गांगुली नजर टप्प्यात आले. बाळ शिवाजीराजांच्या जन्माचे, येसुबाईंचे प्यारे असे ते गावठाण. राजे येणार ह्या वर्दीने येथील खास वाडा चाकरांनी बयाजीने नेटका लावला होता. कुलेशांच्या आज्ञेप्रमाणे पूर्वीच येऊन पोहोचलेले शिवयोगी शिष्यगणांसह छत्रपतींना सामोरे आले. त्यांनी वाड्याच्या माझघरी दालनात रणचंडीची मूर्ती आणून पूर्वाभिमुख ठेवली होती. तिच्यासमोर यज्ञकुंड सिद्ध केले होते. जागजागी व्याघ्र चर्मे अंतरलेली होती. कारभारी शिवयोगी शिष्य कुलेश यांच्यासह राजे वाड्यात प्रवेशले. सदरेवर अंथरलेल्या खास बैठकीवर विसावले. शिवयोग्यांनी त्यांना चिपळूण, राजापूर, संगमेश्वर, देवरुख अशा भागातून खास बोलावून घेतलेल्या पंथाच्या निवडक तांत्रिकांचा परिचय करून दिला. सूर्य मेघांनी घेरला. हा हो म्हणत राजे कुलेशांना, शिवयोग्यांना दाद देत होते. पण त्यांच्या मनी फिरत होता औरंग. मध्येच त्यात येसुबाई धाराऊंच्या बाबतचे विचार मिसळत होते. धाराऊचे बोल तर काल ऐकल्यासारखे जसे तसे कानात घुमू लागले. छान हाईस, जाऊ दे मला होळाकडं. ज्या जागेला कुस उजावली त्या जागेला ध्यायी ठेवण्यासारखं सार्थिक नाही जन्माचं. वाड्याच्या कारभाऱ्यांनी शिवयोग्यांच्या सूचनेप्रमाणे उपासनेची सगळी तयारी करून ठेवली होती. पुऱ्या वाड्याला नंग्या तेगींच्या निवडक धारकऱ्यांचे कडेदाणे टाकले होते. शिवयोगी मुहूर्त काढतील त्या
शुभयोगावर कठोर उपासनेला सुरुवात होणार होती. मध्येच मलकापूरहून कुलेशांचा कारभारी त्यांना भेटायला गांगुलीला आला. त्याने मलकापूरच्या तुळाई देसाई विरुद्ध दिवाणी बाकीबद्दल तक्रार आणली होती. देसाईला द्यायचे ताकीदपत्र सिद्ध करून कुलेशांनी कारभाऱ्याला वाटेस लावले. कमी पडले ते आशीर्वादाचं बळ. कसल्या रूपात रणचंडी राजांना देणार म्हणून दूर टप्प्यावरून तुळजापूरची जगदंबा गांगुलीकडे डोळे लावून बसली होती. कडक उन्हतापीचे दिवस सुरू झाले. गांगुलीच्या माळावर उष्म्याच्या लहलहत्या झळा उसळू लागल्या. आंबा वडाच्या घेरांखाली तानेली गुरेढोरे ल्हापत सावलीजवळ करू लागली. शिवयोग्यांनी काढलेल्या मुहूर्तावर वाड्यातल्या देवीसमोर पंथाचे शक्तीला आवाहन करणारे अनुष्ठान बसले. ही उपासना कठोर होतीच, पण ती एकांती असल्याने वाडा बंदिस्त झाला होता. प्रलयंकर शिवाला शक्तीच्या रूपात या अनुष्ठानाने पाचारण करायचे होते. पंथाच्या तंत्राप्रमाणे शक्तीला बळी द्यायचे होते. मंत्रोच्चारात यज्ञातील अग्नीला हवी आणि समिधा अर्पण करायच्या होत्या. राजांना आपण राजे आहोत हे परते ठेवून शक्तीचा उपासक म्हणून तिला निकोप मनाने साधवायचे होते. ही उपासना धनदौलत स्थावर गडकोट कब्जात आहे ते राखावे का वाढवावे यासाठी नव्हती, होती निर्णायकी युद्धातील अंतिम विजयाच्या प्राप्तीसाठी. फत्तेसाठी जे जे नागसर्पासारखे सळसळते आहे ते विधीपूर्वक देवीला अर्पण करायचे होते. या उपासनेसाठी राजांनी अंगचा राजपेहराव उतरून तपकात ठेवला. अंगी भगवी वस्त्रे धारण केली. डीचा टोप उतरून केसावळ मुक्त सोडली. दर्पणात आपले ते रूप बघताना त्यांना त्रिमलांसोबत मथुरेहून निघताना अशीच भगवी छाटी घातलेले आपलेच बालरूप याद झाले. केवढा काळ मागे हटला. त्यावेळी औरंगाच्या आग्र्याच्या कोठीतून सलामत मुलखात पोहोचण्यासाठी अशी भगवी छाटीच पांघरावी लागली होती आम्हास. आता तोच औरंग, तीच भगवी वस्त्रे. राजे अनुष्ठानाला बसले. शिवयोग्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी सर्व विधी संपन्न केले. होय, तीर्थ म्हणून दिले ते मध्येही घेतले. रोज वेगवेगळे विधी वाड्यावर मंत्रोच्चारात पार पाडले जात होते. उपासनेचा काळ संपताच संध्याकाळी कुलेश शिवयोग्यांसह राजे होडक्यात बसून शिवेजवळच्या होडात पाणफेर घेत होते. या कडक उपासनेमुळे राजे रोजानाच्या आसामींपासून तुटल्यासारखे झाले होते. स्वतः कुलेश त्यांना वाड्यावर कुणालाही भेटू देत नव्हते. त्यात त्यांचा कोणताही हेतू नसताना भोवतीच्या कैकांना वाटले राजे कुलेशांच्या आहारी गेले. त्यातच शिवयोग्याबरोबर आलेले शिष्य शृंगारपुरात परतल्यावर राजांच्या उपासनेबद्दल इथे तिथे बोलत होते. धावत्या वाऱ्यावर स्वार होऊन ते गणोजी शिर्क्यांच्या कानावर येत होते. दुर्वांच्या मुळ्यांसारख्याच भूमका जिकडे तिकडे पसरल्या. कब्जी कुलेशानं राजा मुठीत घेतल्या. राजा लई पेत्यात. कुणाची गाठभेट पडू देत नाही त्यांची बामन. वळीवाच्या वावटळी उठून गेल्या. वळीवाचे 1-2 पाऊस पडले. अशाच एका पावसानंतर मातीचा मत्त दरवळता गंध पसरला. गांगुलीच्या वाड्यात सदरी लगत बांधलेल्या चोपाळ्यावर बसलेल्या राजांना तो जाणवला. शेजारीच सुरुदार खांबाजवळ उभ्या असलेल्या कुलेशांना त्यांनी विचारले, कविराज, किती वळीव पडून गेले असतील या धर्तीवर? तिच्या जन्मापासून माती का तावते? वळीव का कोसळतो तिच्यावर? जीव उमलून टाकणारा गंध कसा सुटतो तिच्यातून? हे आभाळ आणि धरती याशिवाय कुणाला कसे सांगता येईल? ज्या शक्तीची आपण उपासना करतो आहोत ती पावेल? सुटेल कधी जीवनाच्या मातीला सुगंध? कवी होते तरी कुलेश ते राजबोल ऐकतच राहिले. काही जाब न सुचल्याने विषय पालटत म्हणाले, हम सुनते हैं स्वामी, हमारे और आपके बारे में कुछ शक सा पैदा हुआ है लोगों में. रियाया कहती है आपको हमने मुट्ठी में कब्ज किया है. चोपाळ्याचा घेतला झोल राजांनी गपकन थांबवला. डोळे रोखले गेले त्यांचे कुलेशांवर. तुटकसे राजांनी झटकन कुलेशांना विचारले, खुद्द तुम्हास काय वाटतं? आहे तुमची मूठ एवढी समर्थ? क्या बोलते हे आप स्वामी? तुम्हा आम्हाबद्दल असे म्हणणाऱ्यांची कीव वाटते. एवढ्या थोर मुठीचे आबासाहेब, पण मनाच्या उमाळी सरसे तीही फोडून गेलो आम्ही एका काळ्या क्षणी. एवढा पुरंदर मुठीत पकडणारा दिलेर, पण त्यालाही नाही ठेवता आले मुठीत आम्हाला. यांचा वकूप तुमच्यात आहे असे म्हणणाऱ्यांना हसावं की रडावं कुलेश? समुद्र मंथनातून आलेले विष ओठान आड करणारा शंकर जगाला नीलकंठ म्हणून कधी दिसलाच नाही. त्याच्याही जिंदगीत एक पार्वती असते, ते पटत नाही चटकन लोकास. येसुबाईंच्या आठवणीने महाराज चोपाळ्याच्या थांबलेला झोल पुन्हा घेऊ लागले.
मृगाने धार धरली. एरवी कुठेही असले तरी पाऊस काळ तोंडावर आला की राजे रायगड जवळ करीत असत. यावर्षी ते अजून घडले नाही. साहजिकच रायगडावर येसूबाई, निळोपंत, येसाजी कंक, खंडोजी चिंतेने राजांची वाट बघू लागले. गंगोलीत सदरेवर याद घेतल्या कुलेशांनी. जोखीम आणि कर्तव्य म्हणून राजांच्या कानी घातले. बारिश शुरू हुई है, रायगड लौटना चाहिए. स्वामी, अब सब लोग राह देखते होंगे. कविराज, माणसं नसली तरी हा पाऊस काळ पाठीशी उभा राहील आमच्या. खेळवून ठेवील तो औरंगाच्या फौजा जागच्या जागी. तुम्ही उपासनेसाठी याहून सबल दुसरे ठिकाण शोधा. खरे सांगायचे तर राजांना रायगडी परतावेसेच वाटत नव्हते. घडी घडी वाटत होते त्यांना की असे तो फौज फाटा एक जाग करून थेट औरंगाच्या छावणीवर चालून जावे. राजांचा विचार ऐकून कुलेश चक्रावले. कुठून आपण कठोर उपासनेचे व्रत बोलून गेलो असे त्यांना झाले. पण कशाचाच काही इलाज नव्हता. राजांची इच्छा म्हणजे ती राजाज्ञाच होती. कुलेशांनी आपल्या दिमतीची निवडक माणसे संगमेश्वराला पाठवली. त्यांनी संगमेश्वराच्या देसायांचा वाडा योग्य असल्याची खबर आणली. राजाज्ञेने कुलेश आणि शिवयोगी यांनी संगमेश्वराला जाऊन तिथेही पंथाच्या आणखी एका ठिकाणाची स्थापना केली. आता राजांचे मुक्काम भर पावसात गांगोली आणि संगमेश्वर असे पडू लागले. शृंगारपूर्व शिरकाण भागात शिर्क्यांनी तर आवईस उठवली की कलुषा औरंगजेबाचा हस्तक आहे. राजांच्या जवळ राहून तो बादशहाच्या वतीनं फितुरी करतो आहे. स्वतः कुलेश आता फेचात सापडल्यागत झाले होते. राजे आपणच एकले होत चालले होते. पंथाचे सर्व विधी ते काटेकोर करत होते. तीर्थ म्हणून मद्य घेत होते. त्या सुन्न करणाऱ्या काळात त्यांना पाहिजे ते एकले पण गवसत होते. अनेक क्षणचित्रे त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोरून सरकत जात होती. कुणालाच काय, पण कुलेशांनाही ते आपल्यासमोर फार वेळ थांबू देत नव्हते. बाहेर पावसाने जागोजागच्या नद्या तुडुंब भरून वाहत होत्या. आडवळणी असलेल्या गांगुली संघाचा रायगडाशी जसा संबंध तुटला होता. गडावर महाराणी व पेशवे यांच्या आज्ञेवर कौलावर दफ्तराचे निवाड्याचे काम चालले होते. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावत् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.